इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून गत 10 वर्षाच्या कालावधी अंतर्गत करण्यात आलेल्या शेकडो कोटींच्या विकास कामांतर्गत देण्यात आलेल्या सदर निविदे अंतर्गत अटी शर्ती तसेच नियमाधीन असणाऱ्या स्ट्रीट लाईट लावणे बंधनकारक असताना देखील वास्तविकतेत केवळ 18 स्ट्रीट लाईटच उपलब्ध असल्याचा धक्कादायक अहवाल तसेच शेकडो स्ट्रीट लाईट बसवण्याबाबतची अनेक कोटींची खोटी बिले संबंधित ठेकेदाराला अदा करण्याबाबतची धक्कादायक माहिती आरटीआय अंतर्गत पुढे आल्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजे पाटील यांच्या प्रभू नेतृत्वात सदर शेकडो कोटींच्या स्ट्रीट लाईट घोटाळ्याअंतर्गत कर भरणाऱ्या टॅक्स पेअरला अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या सदर अंबरनाथ नगर परिषदेतील काही भ्रष्ट अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे एक निवेदन भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना देण्यात आले होते। परंतु गत 8 दिवसांची मुदत दिली असताना देखील 15 दिवस उलटून गेले तरीही सदर महत्त्वपूर्ण बाबींबाबत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून काहीच कारवाई न झाल्याने अखेर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजे पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात सदर गंभीर मुद्द्याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी अंबरनाथ स्टेशन जवळ भारतीय जनता पक्ष मध्यवर्ती कार्यालय येथे करण्यात आले। तर पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजे पाटील तसेच पश्चिम मंडळ शहराध्यक्ष लक्ष्मण पंत, प्रजेश तेलंगे, भाजप शहर उपाध्यक्ष राजेंद्र अप्पा कुलकर्णी, कांजीबाई धर, दिलीप कणसे, अजित खरात, रुपाली लठ्ठे असे इतर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली। सदर पत्रकार परिषदेचे प्रमुख आयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजे पाटील तसेच भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजे पाटील तथा अजित खरात यांनी सदर शेकडो कोटींच्या स्ट्रीट लाईट घोटाळ्याअंतर्गत अंबरनाथकरांना अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या पालिका प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी तसेच ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करीत त्यांची चौकशी करण्याबाबतची मागणी देखील यावेळेस करताना अतिशय चातुर्यपूर्ण सहभागातून सदर घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला। शहरांतर्गत अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्याने सदर अंधाराचा फायदा घेत अंबरनाथ शहरातील चेन स्नॅचिंग तथा अशा इतर अनेक गंभीर गुन्ह्यांअंतर्गत सामाजिक अपप्रवृत्तींना अप्रत्यक्षरित्या बळ मिळत असल्याचा दावा देखील यावेळेस अभिजित करंजे पाटील यांनी केला। तसेच भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजे पाटील यांनी पालिका प्रशासनाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या काही चातुर्यपूर्ण सहभागातून अनेक विकास कामांसाठी लागणारा 4 ते 5 कोटींचा निधी उच्च प्रशासकीय मान्यतेच्या लाल फितीत न अडकावा म्हणून 10 लाखांच्या कामाचे तुकडे करीत बसवणे धक्कादायक असल्याचे विशेष नमूद करताना सदर संपूर्ण स्ट्रीट लाईट घोटाळ्याबाबतची इत्तमभूत माहिती भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच राज्यात भारतीय जनता पक्ष तथा सहकारी मित्र पक्षांची सत्ता असताना देखील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची कामे करताना नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून दुजाभाव होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजे पाटील यांनी पालिका प्रशासनावर केला। तसेच सदर स्ट्रीट लाईट घोटाळ्याबाबतची चौकशीची मागणी करताना तत्कालीन नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याही नियमांची तथा अटी शर्तींची खातरजमा न करता अर्थपूर्ण राजकारण तथा राजकीय दबावापोटी देण्यात आलेले ठेकेदाराबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा बचावात्मक दावा नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप अभिजित करंजे पाटील यांनी पालिका प्रशासनावर केला। तसेच शेकडो कोटींच्या विकास कामांतर्गत स्ट्रीट लाईट कामाच्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने अंबरनाथकरांना अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या सदर भ्रष्ट अधिकारी तथा संबंधित ठेकेदार पालिका प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करीत त्यांच्यावर कडक कारवाई न झाल्यास पालिका प्रशासनाच्या सदर ढिसाळ कारभाराविरोधात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सक्रिय सहभागातून दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी पालिकेवर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे अभिजित करंजे पाटील यांनी विशेष नमूद केले। तसेच प्रसंगी पालिका मुख्यालयाला टाळे ठोकण्याबाबतचा इशारा देखील यावेळेस अभिजित करंजे पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स। नगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी राज्यकर्त्यांना देखील मूर्खात त्या ठिकाणी सिस्टम मध्ये लूपहोल्स असू शकतात। या लूपहोल्सचा फायदा किंवा अधिकारांचा फायदा हा जनतेकरता नाही, तो कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी स्वतःचे खिसे गरम करण्याकरता त्या ठिकाणी केला जातो। आज खरं तर अंबरनाथ शहरामध्ये गुन्हेगार प्रकारे त्या भरपूर त्या ठिकाणी वाढत आहे। चेन स्नॅचिंग असो, महिलांची छेड असो किंवा त्या ठिकाणी अपघातांचा विषय असतो आणि या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण लक्षात घेतो तर खूप मोठ्या प्रमाणावर अंबरनाथ शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जी विद्युत रोषणाई जी केली जाते त्याच्यामध्ये जवळपास 90% स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे। जे 10% चालू पण आहेत ते कुठंतरी ते काजवेचे शेफ्टीला जसे दिवे असतात तसे छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी नगरपालिकेने लावले।
या सर्व गोष्टींना लक्षात घेत आम्ही गेल्या 1 महिन्यापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणती तरी न्यायालयीन लढाई चालू आहे, त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याच प्रकारची पेनल्टी किंवा सक्ती त्या ठिकाणी करता येत नाही आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना विनंती केली किंवा प्रश्न विचारला की जेव्हा ह्या जवळपास या 10 वर्षामध्ये अंबरनाथ शहरामध्ये 150हून अधिक काँक्रिटीकरणाचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवण्यात, प्रत्येक काँक्रिटीकरणाच्या प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईट ही अनिवार्य आहे, त्याचे बिलिंग सुद्धा काढण्यात आली आहे. हे त्या ठिकाणी आमच्याकडे पुरावे सगळेच त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. तर आमचा जो प्रश्न आहे की आम्ही जो त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला तो गाभा जो आहे की काँक्रिटीकरणाची जेव्हा कामं केली त्याची बिलिंग झाली तर ते स्ट्रीट लाईट गेले कुठं, आणि जर का गेले असतील तर आम्ही विनंती करतो नगरपालिकेला की त्या ठिकाणी त्यांनी FIR दाखल करावं चोरीचं. परंतु कुठंतरी आपलेच अधिकारी त्या ठिकाणी फॉल्टमध्ये किंवा चुकीत त्या ठिकाणी आढळून आलेत. एक खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये झाला आहे की त्यांना त्या ठिकाणी गोष्ट लक्षात आली, आणि गेल्या आम्ही 1 महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याच प्रकारचं योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही. आता अंत ह्या ठिकाणी पाहता नागरिक ह्या ठिकाणी संपूर्ण त्याच्या मूलभूत गरजांसाठी वंचित आहे. त्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता एक आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी नगरपालिकेवर आम्ही काढणार आहेत. येणाऱ्या 11 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत हे पायी एक मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत. आणि हा फक्त मोर्चा नाही तर त्या अंबरनाथ नगरपालिकेला टाळा लावण्याच्या हेतूने आम्ही त्या ठिकाणी कूच करणार आहोत. लक्षात घ्या, जी नगरपालिका जर का आपल्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्या ठिकाणी ते नगरपालिका चालू ठेवून कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही. त्यांना जरा साहेब आपण अजून एक मुद्दा उपस्थित केला, 10-10 लाखाच्या कामांची म्हणजे मोठ्या कामांचे तुकडे करून 10-10 लाखांची कामं जी दिली जात आहेत, काय आपला याच्यात आक्षेप आहे? खरं तर ज्या सिस्टमचे काही लूपहोल्स आहेत त्या लूपहोल्सच्या माध्यमातून नागरिकांकरता काही चांगलं काम करण्याऐवजी त्या लूपहोलचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला कसा पोहोचवता येईल या उद्देशाने संपूर्ण ती अंबरनाथ नगरपालिकेची अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी कार्य करते. आपण त्या ठिकाणी पाहू शकता की 4 करोडचं एखादं काम असेल तर त्याचे 40 भाग करून 40 कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी नेमणं आणि त्याच्या माध्यमातून कुठंतरी आपला मर्जीचा कॉन्ट्रॅक्टर सहजपणे देण्यात आलं पाहिजे या हेतूने ते सगळे एक म्हणजे त्या लूपहोलचा फायदा त्या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी घेत असतात. भाजपचे 6 नगरसेवक हे पक्षश्रेष्ठींना किंवा पक्षाला विश्वासात घेता पक्षाच्या आदेशावरूनच त्या ठिकाणी सन्माननीय खासदार साहेबांना भेटायला गेले होते. आम्ही असं पकडतो की भले ते आज माजी नगरसेवक आहेत परंतु कधी ना कधी 2020पर्यंत त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलं आहे. आज शहरामध्ये आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी गरज नसताना देखील फक्त कोणाचं लक्ष नाही, सहजासहज गोष्टी भ्रष्टाचार करून पैसे वगळण्यात येऊ शकतात. त्या उद्देशाने अनेक ठिकाणी गरज नसताना कामं करण्यात आली. ज्या ठिकाणी हप्त्याला एखादी मोटरसायकल सुद्धा जात नाही, तिकडं सायकल सुद्धा चालत नाही, अशा ठिकाणी काँक्रीटचं काम त्या ठिकाणी झालंय. आमच्या माध्यमातून आमचं शिष्टमंडळ म्हणावं की आमचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन खासदारांना विनंती केली की नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या ठिकाणी एक अनियोजन कारभार संपूर्ण अंबरनाथ शहराला अधोगतीला घेऊन जात आहे. त्या ठिकाणी आपल्या नागरिकांनाही त्या गोष्टी लक्षात येत आहेत, आपल्या पूर्ण प्रसार माध्यमातला देखील त्या गोष्टी वारंवार दिसत आहेत. तर ह्या गोष्टीला घेऊन खासदार साहेबांची भेट त्या ठिकाणी